தவிக்குது மாற சந்தம் மஞ்சள் சந்தம் மாத்து அடிக்க மங்கள சந்தம் போல சந்தம் ஒதுக்கி சந்தம் ஓங்கி கட்டிக்கும் ஒத்திக சந்தம் மாற சந்தம் மஞ்சள் சந்தம் மாத்து அடிக்க மங்கள சந்தம் போல சந்தம் ஒதுக்கி சந்தம் ஓங்கி கட்டிக்கும் ஒத்திக சந்தம் What you just said, I feeling so. What you like feeling so? What you like feeling so? What you just said, I feeling so. Love sota sota, talk me. Hey my dear macha, you wanna say what's up? I'm a water sikala, My dear Rani, yan dream lavani, number one na sera, fire patti ki rucha. Nama bichi pakko bota, murda pang teve sari, ye muda ye rowdy baby. You're my only girlfriend, I'll give you cool gender, we'll make us new friend, baby. 1-2 గానికి 22 బస్తీల మస్తు కట్అవుట్ బచ్చా గాన్ల బ్యాచ్ ఉండేది వచ్చినమంటే సుట్టు టికే సాలక ఓ నైట్ ఎక్కి డొక్కు బుల్లెట్ సందు సందుల మందు కోసం ఎతుకుతాంటే రూటు సిల్కు షీరగట్టుకొని చెడు వీరు మెరిసినట్టు బొట్లం గట్టిన బిర్యానీకి బొట్టు బిల్ల పెట్టినట్టు బంగ్లా మీద నిలుసోనుందిరో ఓ సందమామ సుఖదాగక చక్కరొచ్చెరో శ్రీమందమ్మావ చిక్కలెక్క దుంకుతుంటెరో ఆ సందమావ చుంకి జారి సిక్కుకుందిరో నాదిల్లుకు మావ రాములో రాములా నన్నాగం చేసిందిరో రాములో రాములా నా పానం తీసిందిరో రాములో రాములా నన్నాగం చేసిందిరో రాములో రాములా నా పానం తీసిందిరో రంగనంటూనే చిన్నదో చిన్నదో
ज्यावेळेला आपण वर्धापन दिन साजरा करायचा असं विचार करतो त्यावेळेला एक महिनाभर आम्ही एका वेगळ्या दुनियेत असतो. नृत्य तर ही गोष्ट आहेच, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आपल्या रुद्रांच्या सगळ्या ऑडियन्सला किंवा आमच्या ज्या फॅमिलीज आहेत, ह्या सगळ्या मुलांचे ज्या फॅमिलीज आहेत त्यांना आवडणारी गोष्ट असते ती म्हणजे आपली सुरुवातीचा असलेला पहिला पुरस्कार वितरण. आणि ती माझीसुद्धा आवडती गोष्ट आहे. जेव्हा माझी तेवढी कपॅसिटी नव्हती त्यावेळेला करत नव्हतो, पण आज 31 वर्ष या क्षेत्रामध्ये आहे. पण गेली 18 वर्ष झालं हे काम करताना अगदी गोठणेवासियासारख्यांच्यासाठी कामाला येणं किंवा माळी सरांच्यासाठी त्यांनी केलेलं काम समाजासमोर आणणं किंवा आपले जरग मॅडम असतील आणि शेवटी आपलं तेंदल्याचा जो प्रवास बघितला तुम्ही, तर अशा लोकांच्यासाठी काहीतरी करायला मिळतं आहे. सुरुवात करताना सगळ्याच गोष्टी फक्त इकॉनॉमिकलीच बघाव्या लागतात अशातला भाग नाही आहे. सुरुवात करताना काहीच नसतं, पण जसं जसं जवळ येत जातं तसं सगळ्या गोष्टी आपल्या आपण सॉर्ट आऊट होत जातात आणि ते घडतं. कारण सगळ्या पेरेंट्स म्हणा किंवा जे आपले प्रायोजक आहेत त्यांचं तर मला खूप कौतुक करायचं आहे. कारण अतिशय जेवढे 50% लोकांनी जसं दिलेले आहे तसे 50% लोकांनी नाव न सांगता आमचे हे घ्या तुमच्यासाठी असं. काही जणांचे विद्यार्थी तर आमचे पासआउट होऊन म्हणजे त्यांची बदली झाल्यानंतर आईवडिलांची मुंबईला पण गेलेले आहेत. त्यासुद्धा पॅरेंट्सनी ज्या वेळेला आम्हाला अशी मदत करतात की मुलगा नाही आहे मुलगी नाही आहे तुमच्याकडे, पण तुमचे संस्कार घेऊन मुंबईमध्ये आमची मुलं वाढत आहेत, हे खूप सुखावह आहे. आणि पैशाची नाटकं करता येत नाहीत, पण तरीसुद्धा हे जे करायला मिळण्याची संधी जी स्वामींनी मला दिलेली आहे, ही बुद्धी दिलेली आहे आणि याच्यामुळे ही जी सगळी घडत आहेत सगळी विद्यार्थी, हे खूप आनंदाची गोष्ट आहे. त्यात सगळ्यात मोठा भाग कोणाचा असेल तर माझे आईवडील आहेत. त्यांच्याशिवाय कुठलंच कार्य पूर्ण होऊ शकत नाही. त्यांनी त्या काळामध्ये जेव्हा हे रील्स वगैरे काहीच नव्हतं, या काळामध्ये जर पाठीशी उभं राहिले नसते आणि जर सपोर्ट दिला नसता तर आज हे बघायला मिळालं नसतं. म्हणून सगळ्या पुरस्कारामध्ये मी नेहमी आईवडिलांना पुढं ठेवतो, कारण जे काय मिळवलं ते त्यांच्यामुळेच मिळवलेलं आहे. म्हणून त्यांचे उपकार कधीच फेडू शकत नाही आपण. आमच्याकडे असलेले विद्यार्थीसुद्धा हेच आपल्या आईवडील आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या संस्कारात्मक गोष्टी असतात त्या करण्याचा प्रयत्न करतात. रुद्रांश अकॅडमीमध्ये आत आल्यानंतर घरचं सगळं विसरून फक्त स्वतःसाठी जगायला मिळतं, ही आनंदाची गोष्ट असते. आम्ही तुम्हाला सगळ्यांना नक्की हे आवाहन करतो की जेव्हा या डॉक्युमेंटरीज आम्ही बाहेर काढतो यूट्यूबच्या मार्गे, त्यावेळेला मात्र तुम्ही हे समाजापर्यंत सगळ्या पोहोचवा. याच्या पाठीमागं मी असं म्हणणं नाही सबस्क्राईब कमेंट वगैरे असलं, हा त्याचा पाठीमागचा हेतू नाही, कारण त्याच्यातून पैसे मिळवण्याची गरज नाही आहे. पण हा विचार किंवा ह्या लोकांचा स्ट्रगल लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. जसं गोठणेसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे की आज त्यांना पुढे जाण्यासाठी खूप साऱ्या हातांची गरज आहे. 18 कुटुंब तिथं स्ट्रगल करतायत. तसंच तेंदल्या पिक्चरचं पण बघितलं आहे तुम्ही की त्यासारख्या व्यक्तीच्या पाठीशी जर नाही उभं राहिलं तर मग आपण कलाकार असून काय उपयोग नाही आहे. सो अशा लोकांना ॲप्रिशिएट करण्यासाठी म्हणून आपण म्हणूया एक कलाकार म्हणून यांच्या पाठीशी उभं राहूया. ह्या सगळ्या गोष्टी करायला मिळतात आम्हाला, ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. कोल्हापूर असू दे, कोल्हापूरच्या बाहेर असू दे, सगळी लोक आम्हाला सपोर्ट करतात आणि या कार्यक्रमाची आवर्जून वाट बघतात. पुढच्या वर्षीसुद्धा आपण नक्कीच मोठ्या संख्येनं अजून दर्जात्मक चांगल्या कार्यक्रमांनी तुमच्यासमोर येऊ. कारण काही याच्यामध्ये कच्चे बच्चे आहेत हे मलाही मान्य, पण त्यांना पहिल्यांदा स्टेजवरती आणणारं कोणीतरी पाहिजे. प्रत्येक परफॉर्मन्स एकदम अप टू द मार्क पाहिजे अशी माझी अजिबात इच्छा नाही आहे. त्यांनी फक्त स्टेजवरती यावं आणि स्वतःला सिद्ध करावं आणि त्यांना जो होणारा आनंद आहे तो 1 वर्षानंतर अजून खूप छान होऊ शकतो याची मला खात्री आहे. म्हणूनच प्रत्येक या विद्यार्थ्यांच्या पाठीशी मी उभं राहतो. रुद्रांश अकॅडमीवरती आमच्या परिवारावरती असंच प्रेम करत राहा, कारण या सगळ्या लोकांच्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. एक विचार निघाला तर त्याच्या पाठीमागं सगळे खंबीरपणे उभे आहेत. त्याच्याबद्दल सर्वांचं आज मनपूर्वक धन्यवाद. कारण गुरुपौर्णिमा अशा पद्धतीनं साजरा करायला मिळणं म्हणजे खरंच गुरुला केलेलं वंदन आहे आणि स्वामींपर्यंत हे पोहोचते असं मी विचार करतो, असं मी अपेक्षा ठेवतो. आणि माझ्या या सगळ्या विद्यार्थ्यांसह ही जी प्रार्थना करतो ही याच्यानंतर हा कार्यक्रमाचा समारोप झाला असं मी आत्ताच जाहीर करतो. या गुरूंच्या चरणी ज्यावेळी सगळ्या गोष्टी आपण करत असतो, गुरूंसाठी ज्यावेळी करत असतो, कुणाच्यासाठी ईश्वर वेगळ्या एखाद्या मूर्तीत असतो, कुठल्या तरी एखाद्या गोष्टीत असतो,
आमच्यासाठी आमचा निसर्ग, आमचा विठ्ठल आमच्या समोर आहे. आपण पूजा नेहमीच करत असतो, पण पूजा तेव्हा संपन्न होत असते ज्यावेळी एक शेवटचं फूल आपण वाहतो. तर हे शेवटचं फूल या कार्यक्रमाचं सरांच्या एका सर्वात आवडत्या शिष्याकडून मी अर्पण करतो. सगळं स्वतः बोलला म्हणून बरं झालं. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम शांती शांती शांती. गणपती बाप्पा, उंदीर मामा की. नारळ फुटलेला आहे. सर्व कलांचं प्राथमिक प्रशिक्षण एकाच छताखाली देणारी संस्था रुद्रांश अकॅडमी कोल्हापूर. नृत्य, नाट्य, कला, संगीत, योग, फिटनेस. रुद्रांशाची झळकून उंच शिखरावरी पताका रुद्रांशाची